मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिस करणार. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, मार्केट वर होतं, वरतून मार्केटने फॉल केला, एक बाउन्स बॅक घेतला, परत एक मार्केट खाली आलं आणि आता परत या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही कधी आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात तर मी तुम्हाला एक लेवल आहे ना वारंवार ड्रॉ करून दाखवली. तुम्ही जुने व्हिडिओही पाहू शकता. ती लेवल म्हणजे ही आहे. आता ही लेवल एवढी महत्त्वाची का आहे तर मार्केटने ना इथे ना पहिल्यांदा सपोर्ट घेतला, परत इथे सपोर्ट घेतला, मग याला ब्रेक केलं, इथे येऊन रजिस्टन्स घेतला आणि आता परत त्याच लेवलच्या इथे मार्केट येऊन थांबलेलं आहे. तर हे काय सांगतंय मित्रांनो आपल्याला की ही लेवल खूप मोठी आहे. तर मागच्या वीकमध्ये काय झालं, एक ट्रम्पने एक बयान दिलंच आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये, ते आलं, त्याच्यामुळे निफ्टी 500 पॉईंट आणि बँक निफ्टी 1,500 पॉईंट खाली गेली, बरोबर आहे. पण त्यामध्येच मार्केट हे पुढच्या 2 दिवसामध्ये रिकवर झालं आहे. जवळपास 60 ते 80% मार्केट हे रिकवर होऊन गेलेलं आहे मित्रांनो त्या फॉलपासून. मग हे काय दाखवतं की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे मित्रांनो. एक बयान आलं त्याच्यामुळे ते गेलं आणि मी तुम्हाला क्रूडवर लक्ष लावलं होतं. क्रूड 80वर गेलो होतं, आता परत 75च्या आसपास आलं. मग हे काय सांगते आपल्याला, आपलं मार्केट अजून वर जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून काय लक्षात ठेवायची आहे, पुढच्या 18 तारखेच्या आसपास 5 मेजर बँक म्हणजे पुढच्या विकेंडमध्ये हे रिझल्ट येणार आहे. तर ह्या वीकमध्ये बँकिंग सेक्टर तुम्हाला फार व्होलटाईल किंवा फार मुवमेंट करताना दिसणार आहे. तर बँकिंग सेक्टरवर लक्ष ठेवा, चांगले ट्रेड मिळायची शक्यता आहे मित्रांनो. आता हे तर झालं ओव्हरऑल. आता जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी रॅली इथे पाहायला मिळणार. ही कधी ब्रेक झाली तर आपण एक बुलिश मार्केटमध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला एक चांगलं बुलिश मार्केट इथे पाहायला मिळू शकतं. आता आपण काय करू, आपण इंट्राडेच्या लेवल काढून घेऊ. त्यासाठी आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. आता 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर सर्वात पहिले आपण काय करणार आहे मित्रांनो, सपोर्ट आयडेंटिफाय करू की फ्रायडेला जिथून मार्केट गॅप अप ओपन झालं तिथून मार्केट वरती गेलं, त्याला कधी ब्रेक केलं तर हा पुढचा एक सपोर्ट आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर हा एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर लास्ट सपोर्ट आपल्यासाठी या ठिकाणी हा आहे. वरती कुठपर्यंत जाऊ शकतं, हे जे रजिस्टन्स आहे की फ्रायडेला 2दा मार्केट इथे आलं आणि तिथेच थांबलं तर हे आपल्याला रजिस्टन्ससारखं काम करेल. यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचं रजिस्टन्स आपल्यासाठी हे आहे. यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर हे एक रजिस्टन्स आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर आपल्यासाठी हे एक रजिस्टन्ससारखं काम करणार आहे. आता याच्यावरती किंवा खाली मार्केट आपल्याला जाताना दिसतंय तर काय करायचं आहे, आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे, तिथे नवीन लेवल अपडेट करू. पण जोपर्यंत ह्या लेवलमध्ये आहे तर तुम्हाला फक्त इथे वॉच करायचं आहे की मार्केट हे कशा प्रकारे या लेवलला रिस्पेक्ट देतात. जे आपले जुने व्ह्यूवर आहे किंवा टेलिग्रामला जॉईन आहे त्यांना आता माहितीच आहे की लेवल आपल्या किती ॲक्युरेट काम करतात. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.